आता युवान हे सुद्धा चलन आहे ना, आता ते जर आयात करतात तसे निर्यातही करतात. आता ते जर आयात करतात, ज्यांच्याकडून आयात करतात त्यांना जर त्यांनी युवान दिले तर ते युवान घेऊ शकतात का? कारण ते युवान वापरून ते एकतर चायनाकडूनच काही वस्तू घेऊ शकतात, बरोबर, किंवा जगाच्या बाजारात पण जर घेऊ शकतात असं त्यांच्या लक्षात आलं. कारण चायनाची अर्थव्यवस्था एवढी मोठी झालेली आहे आता. बरोबर. त्यामुळे युवान असू शकतं, किंवा या सगळ्यांचं मिळून एखादं काहीतरी नवीन काहीतरी अरेंजमेंट जशी IMF केली तशी पर्यायी. हे जसं त्यांच्या लक्षात आलं, मागच्या काही ब्रिक्स मीटिंगमध्ये त्याची चर्चा झाली, ताबडतोब या ट्रम्पनी चायना आणि म्हणजे आपल्यावरती, चायना आणि भारतावरती टॅरिफ, तुमच्या देशातून माल आला तर 50% टॅरिफ लावू, काय मग चायना काय म्हणलं म्हणून 100% लावू, मग 150% लावू, काही बोगस म्हणजे त्याला काय व्यावहारिक असे काहीतरी. आणि मग त्याच्या संदर्भामध्ये भारतामध्ये सरकारला पंचायत पडली की आता अदानींना वाचवायचं का भारताला वाचवायचं. त्यांनी अदानींची निवड केली. त्याच्यामुळे आता जो ट्रेड आपला जो करार होणार आहे, बरोबर, त्याचा तपशील तर त्या अमेरिकेच्या व्यापार मंत्र्यांनी जाहीरच केलेला आहे वगैरे वगैरे. तर पण काही का असे ना, अजून ब्रिक्समध्ये आपण आहोत. आणि जर असं एक आंतरराष्ट्रीय चलन नवीन व्यवस्था जर आपण या सगळ्या देशांनी एकत्र येऊन केली तर ते निर्डॉलरीकरण करायला, आणि निर्डॉलरीकरण म्हणजे या एका साम्राज्यवादी व्यवस्थेला आव्हान आहे. आणि हे करतोय म्हणल्यानंतर त्यांनी चॅलेंज केला. इराणवरती राग का, रशियावरती राग का? रशियाने सांगितलं आम्हाला रुपया द्या किंवा रुबल्स द्या, आम्ही रुबल्स नको, आम्हाला रुपये द्या. इराणने सांगितलं आम्हाला तर रुपये सुद्धा देऊ नका, तुम्ही तुमचा माल द्या आम्हाला. बरोबर. हे तुमच्या देशातल्या एकंदर वस्तू विकायला पण संधी झाली, मार्केट मिळालं तुम्हाला आपोआपच. 2-2, 3-3 महिने उशिरा द्या, एवढी सवलत घ्या. रशियाने पण सवलत दिली, पण ट्रम्प रागावले. आणि ट्रम्प रागावलेले मोदी साहेबांना आवडत नाही, हे लक्षात घ्या. पण ट्रम्प रागावले तर मोदी साहेबांना आवडत नाही. ते म्हणले, त्यांनी सांगितलं ट्रम्प, मला माहिती नाही आता, माझा देशाच्या पंतप्रधानावर विश्वास आहे पण ते बोलत नाहीयेत. ट्रम्पने सांगितलं की भारत पाकिस्तानचं ते सिंदूर ऑपरेशन जे होतं भारताने केलेलं ते मी थांबवलं, पण आम्ही वाट बघतोय पंतप्रधान म्हणतील हे खोटं बोलतायत म्हणून. आता माझा भारताच्या पंतप्रधानावर विश्वास आहे, पण ते म्हणत नाहीत की ट्रम्प खोटं बोलतात म्हणून. त्यांनी एकदा म्हणावं, मी लगेच त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार. पण काय म्हणू शकत नाही, हाच म्हणजे नाही उघड कारण आहे. आता अदानी आणि भारत याच्यामध्ये निवड करायची म्हणली तर त्यांनी अदानींची निवड केलेली आहे.